बोलू नको काय जोरात बोलू नको. बिकडे दिसलो काय. सो गाईज गुड मॉर्निंग गाईज. आज इम्पॉर्टंट काम नाही तर आज आहे लग्न कुठे आहे डायरेक्टली मालेगाव. म्हणजे नाशिकमधून जायचं आहे आपल्याला मालेगाव. आणि मालेगावमध्ये म्हणजे आज थोडंसं फिरू वगैरे. म्हणजे काल हळदीला गेलो तो नवरदेवचं म्हणणं असं नाही की तू हळदीला आला ना लग्नाला पण. तर ठीक आहे गाईस, इशू दादा मी आणि ऑल मित्र आहे त्यांच्यासोबत फिरू. आणि मालेगाव पण म्हणजे मी कधी गेलो नाही तर आज जाऊया मालेगावला. गाडी बरं का ही गाईस गाडी आहे बट हा आहे का नाही काय माहीत. जागा असेल तर बघ यार फुल भरेल गाईस. गाडी पण फुल भरली यार गाईस. यार ही पण बस भरली आणि बट आहे ना दुसरी बस पंक्चर झाले. तिचं पंक्चर काढण्यासाठी ते गेले तिकडं. चल 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 गाईज आम्ही कुठं बसलोय बघा ना. जागा नाही पण आम्ही कुठं बसलोय बघा ना. तर गाईज जागा मी तो उभा आहे सगळे बसले बायगन. दाजी हे पकड. हाय आम्ही चाललोय गोव्याला फिरायला. आमच्या संघ आहे बाला साई साई. कुठं चाललोय मालेगाव मार्गे. काय खरं सांगू मी जाऊ दे. काहीच माहिती पडून गेले आम्ही कुठं चाललोय मालेगाव. गोव्या बिहायचं काय चाललो नाही आम्ही. काहीच यार म्हणजे आम्ही काय केलं माहिती बस मध्ये बसलो. बरं ती बस पुढे गेली ती बस थांबली आणि दुसऱ्या बसमध्ये आम्हाला ट्रान्सफर केलं. डायरेक्ट इकडं आलो यार. परत आलोय परत त्यांना घेऊन आता जायचं तिकडं. गाईज बघा ना पूर्ण बस भरली पूर्ण बस. ती पण भरली आणि ही पण भरली. आणि मध्ये मोबाईल घेतला ना एकदम चिलबिल चालू आहे. जबरदस्त चिलबिल चालू आहे. गाईज सगळे बसले यार. आता डायरेक्ट मालेगाव जाऊ आपण. गाईस यार एवढं ऊन लागतंय ना. ऊन आहे मग काय बघ ना किती ऊन आहे. हे बघ किती ऊन आहे यार. ऊन आहे ते चेहऱ्यावर लय पडते असं बसल्याने. इथं मोकळं आहे बट हवा येते पण ऊन किती लागतंय. किती सावली मग इकडे किती सावले बघा. सावली आणि इकडे एवढं ऊन आहे यार. मोबाईल संपला. गाईस आम्हाला काही झोप लागली नाही पण आखी म्हणजे लय म्हणजे पब्लिक झोपली. तुम्हाला दाखवतो बरं का. आम्हाला पण दिसत नाही पण कॅमेऱ्यामध्ये दिसणार आहे. गाईज बघा ना अजून 95 किलोमीटर लांब आहे. आणि आताचे किती वाजले 11:30 वाजले आता. ऊन लागतंय म्हणून खिडकी बंद केली आपण यार. त्याच्यामध्ये पूर्ण बर्फ आहे. आयुष्य तरी बरं होतं. दगड टाकून पाणी येत होतं. येतच नाही. झालं गाईस 3 तास. हाय ब्रो आम्ही चाललोय मालेगावला फिरायला. चांगले फिरायला. आमच्या संघ आहे गोट्या. कोण गोट्या.
गोट्या हा गोट्या याला गोट्या म्हणतात आणि आता संकट आहे ईश्वर दादा आमचा संघ आहे. इकडे रेल काढतो इकडे आम्हाला हे आमची पुतणी ऐकण आणि आम्हाला बोर करणारा सोनू गाईच तर आम्ही बसमधून उतरलोय. काहीतरी खायला तरी घेऊ कारण अजून 1 तास म्हणजे 1 का 2 तास बाकी आहे. तर ठीक आहे पहिले काहीतरी खायला घेऊ आम्ही. काहीच बस निघते आणि आम्ही चाललो. हॅलो हॅलो राहिले काहीच फायनली पोहोचलो आम्ही बघा नाही. हे बघा इथं पोहोचलोय बस आमच्या इकडं लागले. काहीच बघा ना किती बेशरम आहे यार मला सोडून गेले. काय अरे मी एकटा होतो मागे एकटा. कधी माझी पण किंमत करावी माझी पण किंमत करावी. किंमत तुझी किंमत थोडी तुझी चिल्लर याची किंमत न कर याची चिल्लर. काहीच बघा ना आमच्या आखी पब्लिक तिकडे जॉईन बसले. तुम्हाला दाखवतो बरं का ती बघा तिकडे बसले. काहीच रे वॉशरूमला जायचं आता वॉशरूम कुठं असेल तेच माहित नाही आम्हाला. कुठे काय रे काहीच नवरी नवरदेव तिकडे बघा आणि आम्ही VIP एंट्री घेतले म्हणे. हे बघा इथून माहिती आहे का बसमध्ये जागा भेटणार नाही त्याच्यामुळे लवकर जायचंय. अरे ते येतील पण आपण चल. हे बघ सगळे चालले तुला माहिती आहे का जागा भेटणार नाही मला माहिती आहे. मालेगावनं ऊन ते बघ ते बघ ते बघ गेले की नाही. मालेगावनं ऊन शे कडक हा मालेगावनं ऊन कडकच आहे. आता सांगा नि गोष्टी तशीच आहे. नाशिक ऊन लागे कडक. हा 2 शब्द बोलस चला लवकर बस ना. 41% टेम्परेचर एकदम जबरदस्त. जाणार नाही लगेच. गाईस यार तेव्हा तिकडे बसलो होतो ती दुसरी बस होती. आता याच्यामध्ये बसलोय आता ह्या साईड बसलोय तेव्हा त्या साईड होती. सांगून गेलं जेवण वगैरे झालं सगळं झालं. आता काय बाकी आता जायचं कारण एवढं बोर झालं नाही जबरदस्त काहीच लय बेकार. झोप लागले. ठीक आहे गाईस बस केव्हा जाते लगेच निघू आपण पण. फायनली बस पण निघाली आणि आम्ही कुठं बसलो माहिती आहे का डायरेक्ट मागं आलोय. सीटवरती तर बसलोच आहे पण डायरेक्ट मागं आलोय.
घरी जातो. आता थोडंसं एन्जॉय वगैरे करतो. बघा एन्जॉय चालू आहे. Mila de bom bom. गाईस यार आता चहा प्यायचं. चहासाठी उठायचं. मावशी चला चला चला. काही झोपलो होतो. झोपेतून आता उठलो. चिल वॉटर वॉटर घेतोय गाईस. थंड्या गाडीत रस्त्यामध्ये गाडीचे एकदम सीन झालेले. ते सीन पण घेतलं आपण. काय घ्यायचं? काय काय पण गाईस दादानी चहा पण घेतलाय. पहिली चहा पिऊ मग परत बसमध्ये बसू. हो दादा राडा भाई फुल क्रेझी दिवस होता आजचा डायरेक्टली. म्हणजे एन्जॉय तर असं एन्जॉयच म्हणजे कुठे गेलेलं नाही. एन्जॉय केले राव. तुम्ही कसं आहे सोबत बसमध्ये बरेच आहे आज वाटतं. गाईस यार पाण्याची बॉटल तर इम्पॉर्टंट आहे. काहीच यार काय झालं गाडीला नाही माहिती. She moves like a map with no borders, a whisper caught in the wind. I see her boots at the corner cafe with a notebook and a grin. She's chasing skies I've never named while I stay in my lane. But something in the way she moves. काहीच तर पाहिलेलं मी आलोय कुठं घरी. घरी आहे ना. मिरची जीवाचे पूर्ण हाल झाले राव. जीवाचे झाले ना तरी लाजून लाजवते आज. लाल लाल कलरची बांधडी. ब्लॉग तरी संपू दे ना यार. ब्लॉग पण संपू देत नाही का? गाईस ब्लॉग पण संपू दे. तुम्हारा हमारे ब्लाउज में स्वागत है. गाईस तर ब्लॉग संपत नाही. ब्लॉग संपायचा आहे चला थोडं परत चला काही. ठीक आहे. खूप थकलोय आता. परत खूप काम आहे मला अजून घरी जाऊन. थकलो आम्ही बोटं घालायची सुद्धा इच्छा होत नाही आम्हाला. तर गाईस संपवतोय आम्ही ब्लॉग. नेक्स्ट ब्लॉग मध्ये नक्की भेटू. चला रे उतरा उतरा. बघा तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा. बाय बाय. बाय बाय.